मी आज जो डेमो दाखवणार आहे तो आहे डस्की स्किन विथ पिगमेंट्स. तर जे पिगमेंट्स तुम्हाला इकडे दिसतात हे पिगमेंट्स कसे कव्हर करायचे, मेकेझमियाचे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सवर मी तुम्हाला डेमो देणार आहे. तर आधी आपण क्लेन्झिंग करणार आहोत. क्लेन्झिंगचा पण एक मेथड आहे. तुम्हाला पूर्ण एका फिंगर मध्ये टिश्यू प्रॉपर होल्ड करायचा आणि सर्क्युलर मोशन मध्ये त्याला क्लीन्स करायचं. स्किन क्लीन प्रॉपर करणं इम्पॉर्टंट आहे. आता जो स्किनचा प्रॉब्लेम आहे तो पिगमेंट दिसतोय, बट जेव्हा मी स्किन हँडल करायला लागते तेव्हा लक्षात येतं की स्किन एक्स्ट्रीम ड्राय लेवल म्हणजे डिहायड्रेटेड आहे. डिहायड्रेटेड आणि एक्स्ट्रीम ड्राय हे दोन्ही वेगळे कॉन्सेप्ट आहेत. तर डिहायड्रेटेड स्किन लगेच लक्षात येते की त्याला रिंकली इफेक्ट असतात. जेव्हा आपण होल्ड करतो तेव्हा रिंकल्स दिसायला लागतात, किंवा जेव्हा आपण होल्ड करतो तो टाइटनेस रिमूव्ह झालेला असतो, त्या वेळेस लक्षात येतं की डिहायड्रेटेड आहे. थोडं व्हाईटिश जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हा लक्षात येतं की व्हाईटिश रिफ्लेक्शन्स आहेत. तर ते आहे डिहायड्रेशनचा प्रकार. तर तुम्हाला डिहायड्रेटेड स्किन प्रॉपर हायड्रेट करायची आहे. बायोडर्माचं मॉइश्चरायझर मी यूज करते. तर बायोडर्माचा मॉइश्चरायझर इज व्हेरी नाईस अँड बजेट फ्रेंडली, बिकॉज आता मी जो डेमो देते तो पूर्ण बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स वर देते. बिकॉज आय बिलीव्ह ऍज अ फ्रेशर आपण लगेचच हेवी रेंज ऑफ प्रोडक्ट्स नाही अफोर्ड करू शकत, बिकॉज लगेच तुम्हाला ब्राईट्स तितक्या अमाऊंटची नाही येणार आहे. तर जे आपलं आता आहे बजेट, त्या बजेटमध्ये जर तुम्ही केलं मेकअप तर तुम्हाला 110% प्रॉफिट पण होणार आहे, ऍज वेल एज तुम्ही नंतर हळूहळू बजेट वाढवू शकता. पण अचानक एकदम तुम्ही बजेटेड प्रोडक्ट्स घेतले, हेवी रेंजचे प्रोडक्ट्स घेतले आणि ब्राईड्सच नाही आल्या तर काय करणार? तर ते फ्रस्ट्रेशन नको, म्हणून हळूहळू ग्रोथ करायला बेटर आहे. ज्यावेळेस तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप ग्रोथ करता त्यावेळेस काय असतं की तुमचा जो पाया आहे तो स्ट्रॉंग झालेला असतो. प्रॉपर मॉइश्चरायझिंग घ्यायचं, कारण मी मॉइश्चरायझर हातावर घेतलं, त्याला मर्ज केलं आणि मग मी प्रॉपर मॉइश्चरायझिंग करून घेतली. ठीक आहे. मॉइश्चरायझिंग टेक्निक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लिफ्टेड इफेक्ट्स देणं गरजेचं आहे. इवन इफ द स्किन इज मॅच्युअर्ड, तुम्हाला लिफ्टेड इफेक्ट्सच द्यावे लागणार आहेत. आणि आईज जर तुम्ही बघितला तर आय सॉकेट इज व्हेरी डार्क. जर आय सॉकेट एवढा डार्क असेल आणि लूज असेल विथ फोल्ड्स, किती फोल्ड्स आहेत ते चेक करायचं. फोल्ड्स असेल तर तुम्हाला जास्त आय सॉकेटवर काम करायचं नाही. जस्ट अ सिंगल शेड, अ सिंगल वॉश. आता स्किन तुम्हाला शाईन दिसते का? स्किनवर एक शाईन आली. आता तुम्हाला आय मेकअप करायचा, डायरेक्ट आय मेकअप करायचा. आय मेकअपला लक्षात घ्या, आईचा हा सॉकेट एकदम डार्क आहे. वी आर गोइंग टू यूज असा आपण कन्सिलर यूज करतोय. LA गर्लचा मी वॉर्म हनी यूज करतेय ऑन हर आईज. क्लोज युअर आईज. सॉफ्ट ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे, एकदम सॉफ्ट ब्लेंडिंग. आता इथे आपण बिलकुल पण पावडर यूज करत नाही आहोत. जी पावडर ऑलरेडी पफला आहे, पावडर पफला, ती पावडर आपण अप्लाय करतोय. सी दिस इज नॉट अ ब्राइडल लुक, दिस इज जस्ट अ मेकअप फॉर पार्टी. त्यामुळे आपल्याला क्विक करायचंय, टाइम मध्ये करायचं आणि फास्ट करायचंय. ठीक आहे. तर आपण शॅडो पण आज मेकेझमा या ब्रँडचे प्रोडक्ट्स यूज करणार आहोत. तर शॅडो पॅलेट तुम्ही बघताल तर इतके क्लासी शेड्स आहेत, सगळे क्लासी शेड्स आहेत. लाइटर शेड मी यूज करणार आहे, जो की माझा हा असणार आहे पिंकचाच लाइटर शेड. पिंकचा मी लाइटर शेड यूज करतेय पॅलेट मधला. हा आहे लाइटर शेड. आणि मोस्टली जेव्हा तुम्ही पॅलेट सिलेक्ट करता फॉर युअर ब्राइडल मेकअप, त्यावेळेस नेहमी लक्षात घ्यायचं पॅलेट मध्ये न्यूट्रल शेड्स पाहिजेत. कलरफुल पॅलेट्स कधीच कलर आहेत म्हणून घेऊ नका, भरपूर कलर घ्यायचे. पहिलं आपलं जेव्हा तुम्ही नवीन नवीन मेकअप आर्टिस्ट असता तेव्हा तुमच्या डोक्यात पहिलं काय असतं, कलर असले पाहिजे म्हणजे सगळे आपल्याला कलर युजफुल होतील. आता नाही, आता अंडरटोन्स असले पाहिजे, हे लक्षात घ्या. एकदम लाइटर शेड्स वापरतोय आपण, एकदम लाइटर. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे पण दाखवलंय की हा जो सॉकेट आहे, आय सॉकेट, सगळ्यांचे आय सॉकेट डिफरंट असतात. आय सॉकेट शिकणं हे खूप मोठा कॉन्सेप्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आपण
प्रत्येक बॅचला ऑलमोस्ट 3 दिवस जातात फक्त आय सॉकेट शिकायला. आता हा जो आय सॉकेट आहे इकडून आत आहे, इथे बाहेर परत आत आहे. जेव्हा ह्याची मी क्रीज लाईन ड्रॉ करतेय, आर्टिफिशियल क्रीज लाईन, ओरिजिनल क्रीज लाईन, अगेन आर्टिफिशियल क्रीज लाईन. आता तुम्ही काय करता, मोस्टली क्रीज लाईन ड्रॉ करायला सुरू केली तर ती सेम शेडिंग जाते. तसं इकडे काय केलंय, आर्टिफिशियल, ओरिजिनल, आर्टिफिशियल. का इथं ओरिजिनल वर का आले, कारण इथं ऑलरेडी सॉकेट मोठा आहे. तर सॉकेटचं मी सांगितलं, सॉकेट इथून आत छोटा आहे, इथून मोठा आहे, परत आत छोटा आहे, हे तुम्हाला तर समजलंय. प्लस सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, सॉकेट छोटा मोठा तर आहेच आहे, बट लूज स्किन आहे. लूज स्किन म्हणजे ड्रूप्स किती पडतात, 3 ते 4 ड्रूप्स आहेत. आउटर च्या पॉइंटला पण 3-4 ड्रूप्स आहेत, इनरच्या पॉइंटला पण 3-4 ड्रूप्स आहेत. सी आर्टिफिशियल, ओरिजिनल, आर्टिफिशियल. ओके, आता मी डार्कर कलर घेणार आहे ऑन हर लिड. पण लिडवर जेव्हा मी डार्कर कलर घेणार आहे, माझ्या डोक्यात पाहिजे की त्यांचा स्किन खाली ड्रूप होतोय, आणि ड्रूप होताना भरपूर प्रमाणात ड्रुपीनेस आहे. तर मी जो साडीचा काय कलर आहे, अंडरटोन, त्या अंडरटोन वाईज शेडिंग घेणार आहे. आणि शेडिंग खूप प्रॉपर करा. जर तुम्ही शेडिंग प्रॉपर नाही ना केली तर थोड्या वेळाने ते काय होतं, एका जागेवर कलर जमतो. कधी बघितलंय तुम्ही ते होताना? थोड्या वेळाने एका जागेवरच सगळा कलर जमलेला असतो, जिथे जिथे ड्रुपीनेस आहे. होतं ना? ओके, ओपन युअर आईज, सी, चेक. ओके, सेम अंडरटोन. मी जास्त खेळणार नाही आईज बरोबर, बिकॉज आय सॉकेट एकदम लूज आहे आणि जास्त वर्क करण्याचा ह्याच्यात नाहीये. मला हा जो आहे कॉपर शेड, कॉपर शेड मध्येच मला त्यांचा हे करायचंय, शिमर. ओपन, गॉट इट. इंटेन्स शिमर्स आहे आणि पिगमेंट पण खूप इंटेन्स आहे. जर कोणाला नेक्स्ट अपग्रेड करायची आहे तुमची पॅलेट, यू कॅन गो विथ दिस 100%. आता मी मेकअप तर केलाय, मी केलाय मेकअप. लेट सी की आईजवर हा पिगमेंट किती वेळ टिकतो. दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. कारण काय होतं की पिगमेंट लागताना तर छान लागतो, पण आईजवर किती टिकतो हे पण गरजेचं आहे. तर या पॅलेट मधला आता हा पिगमेंट पण आपण चेक करणार आहोत की आईजवर किती वेळ टिकतोय, राईट. तर ही पॅलेट 110% तुम्ही ऑप्ट करू शकता. कारण प्रत्येक वेळीच हुडा पॅलेट घेणं इज नॉट पॉसिबल. आणि हुडा पॅलेट मध्ये पण लिमिटेड शेड्स आहेत. जरी त्याची प्राइस तुम्हाला हे भेटली कमी मध्ये, लाईक 4000 पर्यंत जरी भेटली, तरी लिमिटेड शेड्स आहेत, 5-6 शेड आहेत. तसं ह्याच्यात तुम्हाला क्वांटिटी शेड्सची भरपूर आहे. ओके, डन. दिसतंय? मोस्टली मी तुमचं बघितलंय, तुम्ही जेव्हा करता तुम्ही वरच्यावर शेडिंग करताय. आत जो आपला कलर इथे इथे जे हे पडतात, रिंकल्स पडतात, ते थोड्या वेळाने रिंकल्स पडून पडून काय होतं माहितीये, ती स्किन आहे ना, हे दिसते, प्लेन दिसायला लागते. चेक, ठीक आहे. इट्स व्हेरी नॅचरल आणि सटल. तर हे ब्रायडल्सला तर आरामात यूज करू शकता. अशी पॅलेट आहे, एकदम क्लासी पॅलेट आहे. खालचा जो आता शेड खाली जे फॉलआउट झालाय, आता फॉलआउट पण बघताल तर खूप कमी झाले आणि तो इझिली क्लिअर आउट होतोय. तर मोस्टली काय होतं, जर पॅलेट नॉर्मल नसेल, पिगमेंट जर खूप पावडरी असतील तर फॉलआउट पण खूप होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पॅलेट घ्याल तेव्हा पहिले हे गोष्ट बघा, फॉलआउट किती होणार आहे, पावडर पिगमेंट किती आहे. आता न्यूट्रलायझिंग प्रोसेस यूज करणार आहोत आपण ह्याच्यात. न्यूट्रलायझिंग प्रोसेस ह्याचा अर्थ काय, आता मॉइश्चरायझिंग तर खूप छान झालंय, पण तरी पण मला असं वाटतंय मॉइश्चर कमी पडतंय, मॉइश्चर रिटेन्शन कमी आहे. परत मी करणार. आता मी लायनर का नाही लावलं, त्याचं मेन रिझन आहे, लायनर जर मी लावलं तर तुम्हाला हे सांगते, आय मेकअपच दिसणार नाही, राईट. सगळ्याच आईजला लायनर लावणं कंपल्सरी नाही. इट्स अकॉर्डिंग टू सॉकेट शेप. आय शेप नाही म्हणू शकत आपण, सॉकेट शेप. अकॉर्डिंग टू युअर सॉकेट शेप
तुम्हाला लायनर लावायचंय की नाही लावायचंय, इट डिपेंड्स. सी, आता मॉइश्चरायझर लावलंय तर मी थांबणार आहे 30 सेकंड. जर मी मॉइश्चरायझर लावून 30 सेकंड नाही थांबले तर काय होतं की लगेचच तो मॉइश्चरायझर वर तरंगतोय, लगेचच तुमचा बेस पण पूर्ण असा फ्लोट होईल. फ्लोटिंग बेस, जसं की आपण बोलतो आता मास्क काढल्यासारखा दिसेल मेकअप, राईट? ह्याला फ्लोटिंग बेस बोलतो आपण. पूर्ण असा फ्लोट होतोय मेकअप, तुमच्या स्किन पासून थोडासा लांब दिसतोय. जर स्किन दिसायला पाहिजे तर मॉइश्चरायझिंग प्रॉपर पाहिजे. आता फेस अनालिसिस तोपर्यंत सांगते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फेस मॅपिंग. फेस मॅपिंग मध्ये हा पार्ट इथपर्यंत फर्स्ट पार्ट, इथपर्यंत सेकंड पार्ट आणि खालचा थर्ड पार्ट. आता फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट, तर फर्स्ट पार्ट आणि थर्ड पार्ट मॅच होतोय का? तर तुम्ही हा बघायचा, हा पार्ट आणि हा पार्ट किती मॅच होतोय, किती अँगलने मॅच होतोय. आता इकडचा अँगल बघितला तर हा एवढा अँगल जास्त आहे, बरोबर आहे? त्यामुळं हा पार्ट कटिंगला आहे, कळलं? ह्याला बोलतो फेस मॅपिंग. आता सेकंड पार्ट आणि फर्स्ट पार्ट मॅच होतोय का? हा पार्ट बाहेर आहे, बरोबर आहे? ह्याला बोलतात फेस मॅपिंग. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर हा ओपन स्पेस आणि हा ओपन स्पेस सेम आहे का? नाही, तर हा पार्ट जास्त आहे, ह्याला बोलतो आपण प्रॉपर फेस मॅपिंग. डिफरन्सेस चेक करायचे, पूर्ण फेस सिमिलर साईजला आहे का? असेल तर मग तुम्हाला फक्त शेडिंग द्यायचंय. ज्यांचे फ्लॅट फेसेस आहेत त्यांना फक्त शॅडो देऊ शकता कंटोरचा, बट जिथे बाउन्सी आहेत तिथे तुम्हाला कंटोर करावंच लागतं. आता हा पण पार्ट बाउन्सी आहे त्यांचा, तर आपल्याला कंटोर करावंच लागणार आहे. ठीक आहे, सो लेट्स यूज अ न्यूट्रलायझिंग प्रोसेस. न्यूट्रलायझिंग प्रोसेस मध्ये आता मी तुम्हाला सांगितलं, जो ऑरेंज शेड आहे, ऑरेंज मध्ये पण कोणते अंडरटोन्स आहेत तुम्ही सांगा मला. कोणते अंडरटोन्स आहेत? व्हाईट अँड ब्लॅक. आता हा जो ब्राऊन ऑरेंज आहे हा कोणत्या अंडरटोनचा आहे? ब्लॅक. स्किनवर व्हाईट दिसतोय तो. व्हाईट अंडरटोनचा ऑरेंज वेगळा दिसतो, दाखवलाय मी तो तुम्हाला, दाखवलाय ना? ओके, हा आहे ब्लॅक अंडरटोन. सी इकडे. आता मी हे डायरेक्ट ब्लेंड नाही करणार आहे का? मी डायरेक्ट ब्लेंड केलं तर काय होणार आहे? मी डायरेक्ट ब्लेंड केलं तर काय होणार आहे? कोणी सांगू शकेल? सगळा फेस काय दिसणार आहे? ऑरेंज, ऑरेंजिश फेस दिसणार आहे. तर मी ह्याला फॉनने ब्लेंड करणार आहे. फॉन ह्याचा अर्थ काय? डार्कर कलर, ह्या कलर पेक्षा डार्कर कलर. एलेगलचा ह्या कलर पेक्षा डार्कर कलर. ठीक आहे, हे ड्राय होऊन द्यायचं. लगेच ब्लेंड करायला लागला तर काय होणार? पसरणार आणि जो हवाय तो कलर नाही होणार. हा कलर पेनिट्रेट होऊन द्यायचा. दाखव. आता ह्या साइडला मी मॅकेझमाचा कलर वापरते न्यूट्रलायझिंगला, डार्कर शेड. लेट्स सी रिझल्ट. अजून दे. ज्या वेळेस लिक्विड फाउंडेशन तुम्ही यूज करताय त्यावेळेस तो पहिला मेल्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सी मेल्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे मी ब्लेंडिंग प्रोसेस मध्येच ब्लेंड केलं. गॉट इट? बिकॉज दिस इज व्हेरी लाईट वेट. सी
दोन्ही न्यूट्रलाइज झालं. मी काय बोललो होतं, शेड कोणताही असो तो न्यूट्रलाइज झाला पाहिजे. डन. ऑरेंज नाही दिसला पाहिजे आणि दुसरी गोष्ट स्किनला कव्हरेज पण मिळलं पाहिजे. दोन्ही सेम दिसतंय सेम. आता ह्यांचा अंडरटोन कोणता आहे, येलो की पिंक? पिंक अंडरटोन आहे, येलो अंडरटोन आहे. ओके, तर हा येलो अंडरटोन आहे. येलो अंडरटोन साठी असं नाहीये येलो अंडरटोन मीन्स फेअर, मीडियम विथ येलो अंडरटोन आहे. गॉट इट? तर आपल्याला त्यांचं फाउंडेशन जेव्हा मॅकेझमाचं यूज करायचंय तर त्याच हिशोबाने यूज करायचंय येलो अंडरटोन मध्ये. आता मॅकेझमाचा 201 हा जो शेड आहे तो तुम्ही यूज करू शकता येलो अंडरटोन. ठीक आहे. आणि डार्कर साठी मगाशी मी जो डार्कर शेड वापरला तो यूज करू शकता डार्कर मध्ये. गॉट इट? आता लेट्स चेक काय होतंय तुम्ही सांगा मला, कसा वाटतोय रिफ्लेक्शन? काय आहे? रिफ्लेक्शन येलो आहे आणि फेअर आहे का डार्क आहे? आता मला सांगा सेकंड पॉइंट कसा आहे? मॅच होतोय? आता खूप लोक आलेत ड्रॅग प्रूफ मेकअप बोलतात, राईट? ड्रॅग प्रूफ मेकअप म्हणजे काय? प्रोडक्ट आहेत का ड्रॅग प्रूफ मेकअप, की मेकअप आहे ड्रॅग प्रूफ? टेक्निक ड्रॅग प्रूफ आहे की प्रोडक्ट ड्रॅग प्रूफ आहे? टेक्निक. गुड. प्रोडक्ट मॅकेझमाचा फाउंडेशन यूज केलेला आहे आपण, एक लाइटर शेड एक डार्कर शेड. लाइटर शेड विथ येलो अंडरटोन, डार्कर शेड मीडियम टोन साठी. गॉट इट? डार्कर शेड हा न्यूट्रल आहे जो येलो अंडरटोनला पण जाणार आहे आणि पिंक अंडरटोनला पण जाणार आहे, राईट? आता ब्लेंडिंग प्रेशर कमी पाहिजे, ब्लेंडिंग प्रॉपर फ्रिक्वेन्सी पाहिजे, अकॉर्डिंग टू हेअर लेंथ, आपलं अकॉर्डिंग टू हेअर पाहिजे. आणि मेन सगळ्यात इम्पॉर्टंट ब्लेंडिंग मध्ये प्रेशर फ्रिक्वेन्सी असते आणि डायरेक्शन. फक्त कसं पण ब्लेंड करायचं असं नसतं, प्रेशर फ्रिक्वेन्सी अँड डायरेक्शन शुड बी मेंटेन्ड प्रॉपरली, तर तुमचा बेस चांगला दिसतो. ऑर एल्स तुम्ही सेम बेस लावा पण त्याचा तुमचा फ्रिक्वेन्सी प्रॉपर नसू द्यात किंवा ब्लेंडिंग प्रॉपर नसू द्यात किंवा प्रेशर प्रॉपर नसू द्यात, कितीही सेम प्रोडक्ट वापरलं तरी तो मेकअप तसा दिसणार नाही. कसा दिसतोय बेस? शाईन करतोय? गॉट इट? डन. आता आपण रिव्हर्स वापरणार. कळलं? रिव्हर्स म्हणजे काय? येलो अंडरटोन जास्त, मीडियम अंडरटोन कमी, बट सेम शेड्स. मेकअप साठी हा सगळ्यात इझी टेक्निक आहे. सेम शेड्स चेंज नाही करायचे, कारण मोस्टली तुम्हाला लक्षात येत नाही की हायलायटर कोणत्या शेडचे यूज करू. एकदा मेकअप चालू केलं की मग तुमच्या डोक्यात येतं की आता हायलायटर काय वापरायचा, फाउंडेशन काय वापरायचा. गॉट इट? तर फाउंडेशन शुड बी टोन टू टोन, हायलायटर शुड बी वन टोन फेअर आणि कन्सिलर शुड बी वन टोन डार्क, टू टोन डार्क करू शकता.
आता प्रॉपर ब्लेंडिंग, एकदा प्रॉपर विथ प्रेशर ब्लेंडर सगळीकडे पोचला पाहिजे, फुल फेसवर पोचला पाहिजे विथ प्रॉपर फ्रिक्वेन्सी ऍज वेल एज विथ प्रॉपर प्रेशर. सी मोस्टली आपला अर्धा टाइम कशात जातो माहितीये, डिसाईड करण्यात की मी टोन काय घेऊ. कारण तुम्ही कन्फ्युज राहता, सीएफ तुम्ही कन्फ्युज राहता येलो अंडरटोन अँड पिंक अंडरटोनच्या मध्ये. आता मला 30 सेकंड थांबायचंय. द रिझन बिहाइंड इट इज 30 सेकंड थांबण्याच्या मागे रिझन आहे, मी लगेच पावडर लॉक केलं तर काय होणार आहे की पावडरला ब्रशचे जे हे पॅचेस आहेत ते पॅचेस तुमचे फेसवर येतील, कळलं. त्यामुळे मी 30 सेकंड थांबणार. लॉराची पावडर यूज करतेय, तर मला तरी वाटतं की रिझल्ट एकदम छान आहेत या फाउंडेशनचे. प्लस तुम्हाला जर अपग्रेड करायचं तर हे फाउंडेशन्सला अपग्रेड करायला काहीच हरकत नाहीये. सेकंड गोष्ट फुल कव्हरेज आहे, कारण इकडचा पार्ट पण, आता हे तर हेवी रेंज आहे, एले गर्ल तर हेवी रेंज आहे, छोटीशीच ट्यूब आहे 695 ला आहे, ठीक आहे. कम्पेअर्ड मॅकिझमाचा आपण हाय एंड काय वापरला, डार्क कलरचा फाउंडेशन, राईट. डार्क कलरचा फाउंडेशनने पण कव्हर झालंय, सेम कव्हरेज मिळालंय, सेम कव्हरेज, थोडं पण इकडे तिकडे झालंय, राईट. फक्त तुम्हाला शेड्स समजले पाहिजे, फेसवर ते शेड जाणार का, कळलं. मॅट झाला मेकअप, शाईन होता, सगळा मॅट झाला प्रॉपर. ह्यांचे पोर्स आहेत ना, पोर्स नाही आहेत, आपण पोर्स नाही म्हणू शकत, बट जेव्हा आपला केस उपटला जातो तो एक पोर येतो का, ती एक लाईन येते का, ती लाईन येते, कळलं, ती लाईन विजिबल आहे. दुसरी गोष्ट, ह्यांची स्किन आहे ना लूज असल्यामुळे, लूज झाल्यामुळे काय झालंय माहितीये, ह्या स्किनवर लूज आणि डिहायड्रेटेड झाल्यामुळे ह्या स्किनवर खूप रिंकल्स आहेत. म्हणजे मोस्टली इथे रिंकल्स असणं नाही होत, इथे रिंकल्स नाही राहत. इथे रिंकल्स तेव्हाच येतात जेव्हा डिहायड्रेशन लेवल खूप वाढलेली असेल, तर डिहायड्रेटेड स्किन आहे. अशा स्किनला कंपल्सरी, जर ब्राईड अशी स्किनची दिसेल, कारण ब्राईड तर आज बुकिंग करते आणि उद्या नाही येत तुमच्याकडे, ती ऑलमोस्ट एक महिनाभर तरी घेते. अशा स्किनला तुम्हाला कंपल्सरी 1 मंथ सकाळ दुपार संध्याकाळ मॉइश्चरायझिंग करणं गरजेचं आहे, कारण हे पूर्ण डिहायड्रेशन आहे, पूर्ण रिंकली स्किन आहे. गर्ल्स, तुमची होणारी चूक, तुमचं पावडर लॉकिंग आतापर्यंत झालं होऊन, कंट्रोल ब्लश हायलाइटिंग होऊन तुम्ही बसलेला असता, कळलं, तुमची होणारी चूक. मी पावडर लॉकिंगला टाइम घेते. तुम्ही म्हणता ना खूप जास्त लागतं प्रोडक्ट, नंतर फोनला प्रोडक्ट लागतं, एम्प्टी ब्रश मुवमेंट करते, प्रोडक्ट नाही घेते. जर तुम्ही प्रोडक्ट घेतलं, पावडर घेतली तर ती पावडरी लुक येतो. एम्प्टी ब्रश मुवमेंटने काय होतं, लूज एम्प्टी ब्रश मुवमेंटने जिथे एक्सेस पावडर आहे तिथे ती पावडर नाही लागत. कंटोर, आता ह्यांचा कंटोर खूप डिफिकल्ट आहे, बिकॉज फ्लफी फेस आहे. जिथे वर आहे तिथेच मी लावलं, तुम्ही काय करता, इथे लागतंय तर इथे लावता, इथे पाहिजे वरच्या अँगलने. ब्रशचे अँगल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन कंटोरिंग. जिथे मला हे झालं माझं कंटोरचं ऍप्लिकेशन, जिथे गरज आहे तिथे. आता फक्त वरचा अँगल मी खाली ब्लेंड करते, दॅट्स इट. दोन्हीकडचं तुम्ही एकदा चेक करा की डिफरन्स काय दिसतोय. आता हे डन. इकडचा पण मी बोलले होते फ्लफीनेस आहे, तो आपण कव्हर केला. आता हा अँगल मला मोठा वाटतोय, तर मी हा अँगल पण कंटोर मध्ये कव्हर अप करते. सी तिकडे, सी कंटोरिंग झालं.
डिफरंट फेस शेप. कळलं? फ्लफी आहे. इकडचा साइड तुम्हाला फ्लफी दिसतोय, इकडचा फ्लॅट दिसायला लागला. दिसतोय का नक्की? डिफरन्स दिसतोय? ओके. सी आपण मॉडेल नाही घेतली होत कारण काय होतं, मॉडेल्सचे फेस इझी आहेत हँडल करणं, पण ब्राईड्स आपल्याला ह्या फेस जरी स्किन लूज नसली तरी टोन तर हा येतो, डिहायड्रेटेड स्किन येते, असे पोर्स वाले ब्राईड्स पण असतील तर तुम्हाला हे हँडल करता आलं पाहिजे. फक्त मॉडेल्सवर मेकअप करता येणं म्हणजे मेकअप नाही. मेकअप मॉडेल्सवर जर करता येत असतील तर यू आर नॉट अ मेकअप आर्टिस्ट. तर ते मॉडेलवर कुणीही करू शकतं. कुठलाही फाउंडेशन लावलं विथ दर अंडरटोन, तुम्हाला नॉर्मली जर मेकअप आर्टिस्ट नसाल तरी तुम्हाला दिसतं की ती फेअर आहे, मग फेअर फाउंडेशन लावता तुम्ही, राईट? तरी तो चालून जातो. पण अशी जी स्किन आहे अशा ह्याला तुम्हाला मिक्सिंग फार गरजेची आहे. कळलं? ह्याला पण एक टेक्निक आहे. हे जेव्हा तुम्ही करताय ह्याला तुम्हाला सॉफ्ट ड्रॅगिंग आहे, सॉफ्ट ड्रॅगिंग, जेणेकरून एक एल्युजन येऊन जातो. गॉट इट? चेक. दिसतोय? एल्युजन दिसतोय? नोज कंटोर. नोज कंटोर करताना नेहमी लक्षात घ्या की इट शुड बी फ्रॉम दिस वे. इकडूनच नोज कंटोर आलं पाहिजे. तुम्ही काय करता, इथून करता, मग ह्याचं कनेक्शनच लागत नाही. कनेक्शन पूर्ण मेकअप मध्ये गरजेचं आहे. मेकअप कनेक्टिंगच पाहिजे. गॉट इट? आता ब्लश. ब्लशला पण मी तुम्हाला सांगितलंय देर इज अ टेक्निक की हा कलर ह्याला न्यूट्रलाइज करतो. सिंगल शेड यूज करायचा नाही, न्यूट्रलाइजिंग शेड यूज करायचे. कारण सिंगल शेड यूज केला तर तुम्हाला इफेक्ट काय येणार आहे? नॉर्मल इफेक्ट येणार आहेत. तर तुम्हाला न्यूट्रलाइजिंग इफेक्ट देणं गरजेचं आहे, नाहीतर ते पॅची दिसू शकतं. कोणते कलर कोणत्या कलरला न्यूट्रलाइज करतात हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. डन. चेक. ठीक आहे, मर्ज दिसतोय. अँड नाव हायलाइटिंग. हायलाइटिंग एरियाज बरोबर प्रॉपर. आता मी खूप फ्रंटला हायलाइटला नाही जाणार, फक्त नॉर्मल बॅकने हायलाइट करेल. कारण जर मी फ्रंटला हायलाइट केलं तर काय होणार, हा पार्ट वर येईल जो ऑलरेडी त्यांचा वर आहे. असं काय नाहीये हायलाइटिंग एरिया हा आहे त्याला हायलाइट केलंच पाहिजे. जर तो हायलाइटिंग एरिया अलाव करत नाहीये तर नाही, तर तिकडे तुम्हाला अवॉइड करायचंय. फक्त ओम्ब्रे इल्युजन द्यायचंय. आता लिप मध्ये पण हा लिप मोठा आहे, खालचा लिप मोठा आहे, वरचा लिप लहान आहे ऍज कम्पेअर्ड, तर तुम्हाला ते पण करता आलं पाहिजे. दिस शुड बी कंटोर्ड. दिस शुड बी कंटोर. ठीक आहे? ठीक आहे. हा पण एरिया कंटोर मध्येच जाणार. हा एरिया लिप नोज कंटोर ब्रश, हा एरिया पण कंटोर मध्येच जाणार कारण इकडे हा एरिया मोठा आहे. ठीक आहे, हा एरिया पण कंटोर मध्ये जाणार कारण इकडे हा एरिया मोठा आहे. डन. आता आयब्रोज. आयब्रोज आर व्हेरी इम्पॉर्टंट. 90 डिग्री आणि गाईडलाईन. 90 डिग्री आणि गाईडलाईन ठेवणं फार गरजेचं आहे. टिल्ट युअर ब्रश.
3 गोष्टी आयब्रोज मध्ये खूप गरजेच्या आहेत. ब्रश टिल्टिंग, 90 डिग्री अँड गाईडलाईन. विदाउट दॅट तुमचा आयब्रो प्रॉपर येऊ शकत नाही. आता ह्यांनी आयब्रोज केलेच नाहीत तर मला गाईडलाईनच फॉलो करायची आणि जास्त हेवी नाही करायचे. दॅट्स इट. आणि इथे एक डेप्थ आहे आयब्रोला, तर ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे. ब्रश शुड बी फ्लॅट. ब्रश फ्लॅट असणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट. गाईडलाईन आतून घ्यायची आहे, ब्रश टिल्ट करायचा आहे, गो डाऊन. डाऊन जाताना आतून डाऊन नाही जायचंय, अकॉर्डिंग टू पोर्शन प्रपोर्शनेटली डाऊन जायचंय. आतून डाऊन गेला तर असा आणि असा दिसतो आयब्रो. ठीक आहे. डन. इकडे जसा हा पॉइंट आहे तसा मला हा थोडासा पॉइंट द्यायचा आहे. डन. ठीक आहे. आता ब्रोबोन हायलाइटिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण इकडे त्यांचं ब्रोबोन आहे. आपण आता काजळ नाही यूज करणार आहोत, कारण काय, आय खूप डेप्थ मध्ये. लिपस्टिक मला पीआर मध्ये हे आलंय ऍक्च्युली, मॅट लिपस्टिक्स आहेत मॅकेस्मिकचे, तर एकदम छान लिपस्टिक्स आहेत, मी यूज करून बघितले. बट जे मला हवंय ब्राईडला लॉंग लास्टिंग, ब्राईडला आपल्याला लॉंग लास्टिंग इफेक्ट द्यायचा आहे किंवा थोड्या वेळाने ते रिमूव्ह नाही झाली पाहिजे, क्रीमी टेक्स्चर पाहिजे. मला असं वाटतं की त्या फक्त गोष्टी जे मी जेन्युइन रिव्ह्यूज आहेत ते बोलते, त्या फक्त गोष्टी थोड्याशा लॅक होतात. बाकी त्याचा पिगमेंट इज व्हेरी नाईस. पिगमेंट छान आहे, पण लॉंग लास्टिंगच्या हिशोबाने तुम्हाला मिक्स करावी लागेल. ठीक आहे. Shadow palette is very nice and foundation is amazing. Open. Lip open. Yes. Open. Open. Lip open. Yes. Close lip. Open. Close. ठीक आहे. गॉट इट. आता मी लिपस्टिक प्रॉपर अप्लाय केली आहे, बट अकॉर्डिंग टू हर टोन मला लिप्सला एवढं लाईट नाही जायचंय.
गॉट इट. मी थोडस डार्क जाणार. मी आधी क्रीम लावून घेतली मग लिक्विड लावली. त्याचं रिझन काय? क्रीम प्रोडक्ट स्टेज फॉर लॉंग टाइम. ठीक आहे. त्याचा स्टे खूप टाइम पर्यंत असतो, लॉंग लास्टिंग असतो. तसा लिक्विडचा स्टे तेवढा नसतो. ओके, ठीक आहे. डन. शाईन करतोय फेस. लॅश. ओके, इकडची क्लोज क्लोज. लॅश लावताना नेहमी बघायचंय साईड कोणत्या साईडची लॅश येते, कारण जे ते फ्रंटल साईड छोटी असते ती इनर कॉर्नर असतो. लॅश कधी पण असं सगळ्या सेम लॅशेस असतात ते नाही घ्यायचे. लॅश कट का नाही केलं? लॅशला ग्लू हाऊस ऑफ ब्युटीचा यूज केलाय. कोणता ग्लू आहे दाखव. ओके, ओके. गॉट इट. लेअरी दिसतोय मेकअप? दिसतोय? मला टोन लिफ्ट नव्हता करायचा, त्यांचा फेअर नव्हतं बनवून ठेवायचा. त्यांचा जो आहे त्या टोनला मला त्यांना ठेवायचं होतं. सो आपण तो आहे तोच टोन ठेवलाय. डन. नेक एरिया कव्हर करायचा अँड दॅट्स इट. गॉट इट. ठीक आहे. तर वी आर डन विथ दिस लुक. तर कसा वाटला लुक? डन. कव्हरेज मिळालं. एक गोष्ट तर कळली, फाउंडेशन कोणतंही असो, कन्सिलर कोणतंही असो, फक्त आपल्याला काम करता आलं पाहिजे, राईट. बट ते फुल कव्हरेज आहे की मीडियम कव्हरेज आहे की शीर कव्हरेज आहे हे ओळखता येणं गरजेचं आहे.